चांगले होल्डिंग लावतो तुमचे. बरं बाकी काय अजून? थकला असाल ना काम करून करून. काय बिर्याणी मागू? सुधाकर बिर्याणी मागवा याच्यासाठी 2 किलो. युसलेस. काय चुकलं का साहेब आमचं? लाईटचे स्विच नाही शोधता ना तुम्हाला. चला हे जबाबदार. ऐका आता बारीक सारीक तपशील गोळा करा. आपल्या नजरेतून काही सुटता कामा नये. आपण जी अफवा सोडली ना त्याला भुलून तो येणार, पुरावा नष्ट करायचा प्रयत्न करणार. काही माहिती गोळा करा. तुझा काय साहेब? ते तुम्हाला सोडायला येतो ना घरी. माझ्या घरी मला माहिती आहे. सर्व नंबर 512 कुरोली. किती वाजले? 1:30 वाजला ना. दार का खाऊन घेतलं? का ठेवलं उघडं? वेळ लागलं होतं, वेळ म्हणून हा दरवाजा ना असा उघडा ठेवलाय मी. ही वेळ आहे का रे घरी येण्याची? ड्युटीवर होतो, कामात अडकलो होतो. का त्या अख्ख्या पोलीस डिपार्टमेंटचं काम तू एकट्याच्या डोक्यावर घेतलायस का? अरे मॅडम, एक रिक्वेस्ट बरं का तुम्हाला. तुम्ही सारखं सॉरी म्हणू नका. मलाच असं लाजल्यासारखं होतंय. तुम्ही बसा ना. हा हा. आणि अजून एक गोष्ट, मी काय तुम्हाला इथं सफाई विपाई द्यायला नव्हतं आलो बरं का. तुमची काळजी वाटत होती म्हणून मी इथं आलो. बघितलं ना गावात काय काय चालले. हो ना, दादा पण सतत काळजी करत असतो. त्यामुळे तुम्हाला सांगू का, पण आता आपल्याला फार काळ काळजी करावी लागणार नाहीये. म्हणजे? अहो म्हणजे आपल्या गावात जो खून झालाय ना, तो खूनही आता लवकरच हाती लागणार आहे असं दादा म्हणाला. काय बोलताय? नाही म्हणजे तसं काय पुरावा बिरावा सापडला का दादाला? नाही असं काही म्हणाला नाही दादा, पण गुन्हेगार हाती लागणार आहे एवढं नक्की. चला बरं होईल, गुन्हेगार हाती लागतोय म्हटलं मी निश्चिंत होईल. माझी काळजी मिटेल, म्हणजे सारखी झोप मोड होणार नाही. सॉरी. सॉरी का? नाही मी जरा जास्तच अधिकाऱ्यांना बोललो ना म्हणून. म्हणजे तुमचा दादा आहे की तुमची काळजी करायला, तरी सुद्धा मी बोललो. का मित्र काळजी करू शकत नाहीत का? आणि खरं सांगू का, मला आवडतं तुम्ही माझी काळजी केली. बसा ना, मी चहा ठेवते. नाही नको चहा, माझं काम झालंय. म्हणजे खरं तर मी तुम्ही बरे आहात का बघायला आलो होतो. तुम्हाला बघितलं बरं वाटलं. निघतो मी, दुकानावर काम आहे. कार येते रिक्षा कुठं लावली? गॅरेज मध्ये बाबा, सकाळ सकाळ काम काढले. काय आपल्या गावातल्या माणसांचं काय खरंच नाही बघ. अरे ज्यांना दाढ्या आहे त्यांना वाढवायच्या आहे, ज्यांना नाही त्यांना येणच गेली. डोक्यावरची केस जाऊन टकली झाल्यात माणसं, आणि ज्यांच्या डोक्यावर केस आहेत त्यांना वाढवायच्यात. अरे काय लाका, अशानं कसा धंदा व्हायचा माझा? अरे लागू दे ना गिराईकाच्या रांगा माझ्या दुकानासमोर. मग घ्या चल, आपण दोघं पण हे टेन्शन घालून टाकू. कसं असं सकाळी सकाळीच? आता काय टेन्शन वेळ सांगून येत असते वे. चल 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 चल. अरे मामा, ये बस बस बस. काय करायचं मामा? दाढी केस? दाढी करायची मामा. आता करत बस ह्याची दाढी. मग धरण्यात चल चल करून याय बी नाही झालाय. मी जातो माझा. काय ना काळजी त्या हा मित्राला सोडून प्याणार होय तू? किती पाप लागल तुला शहाण्या. मग मामा काय डाउनलोडिंग? माधुरीची काय खबर? तिचं नाव घेऊ नको माझ्यासमोर. माझं पैसे घेऊन पळून गेले. स्वतःच तोंड काळ केलंच, मला पण गावात तोंड दाखवायला जागा ठेवली नाही तिने. पण ना तुझं मी चुकतेच बर का मामा.
तुला काय माधुरीला एकदा तरी विचारायला पाहिजे की तिला काय हवंय. आता तू मला शिकवणार हा? कापलंच की नाही का? मग जाऊ ते जाऊ काहीतरी. काय लावलंस? अरे कासलं झोमतेले काय मेलो मेलो. तर मी दुसरं काहीतरी लावतो थांब. ए तुझं औषध ठेव तुझ्याजवळ. हे घे मामा तिथं लावतात तर आणि डायरेक्ट दवाखान्यात जा बर का. हा जा जा जा. ए मंग्या हे मंग्या हे माझ्या मानावर जखम कशी झाली ती आणि तू कापलंस ना ते साहेबांना सांग की. नाही मी नाही काय केलं. ए खोटं बोललो कस. दाढी पूर्ण करतात का नाही असं मागणं करायचं काहीतरी समज काय मामा. तर खरं बोला. तर साहेब मला आत टाकत्याल. चला आता पुढची चौकशी पोलीस स्टेशनला. ए मंग्या ए जित्या हात जोडतो. अरे पाया पडतो तुमच्या. अरे खरं सांगा रे. अरे साहेबांना वाटतंय की त्या व्हिडिओवाल्याचा मर्डर मी केलाय. हो. तुम्ही केलं. नाही 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 साहेब माझ्याकडनंच लागलाय वस्त्र मामाला. रमीजा हा साहेब. तू इकडे. तुझ्या सलून मध्ये बरेच लोक येतात. त्यांच्यातल्या कोणाच्याही मानेवर कुठलीही जखम दिसली की त्वरित मला संपर्क करायचा. जर एखादी जखम तुझ्या नजरेतून सुटली तर हो साहेब.